नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुणेमध्ये आहे. पुणेमधील वेगवेगळी स्टोरी आपण त्या ठिकाणी कव्हर करत असतो. सध्या जर आपण पाहिलं गेलं तर आहे ना, या ठिकाणी एक मुलगी आहे, तरुणी आहे, तिचा एक छोटासा व्यवसाय आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव आर्किटेक्ट साक्षी शहा. तर बेसिकली मी एक आर्किटेक्ट आहे आणि 2 वर्षाखाली ग्रॅज्युएट झाले, जॉब करत होते. बट फूडमध्ये थोडासा पॅशन होता, त्यामुळे असा विचार होता की फूड रिलेटेड काहीतरी सुरू करायचं. बट ते कळत नव्हतं की काय ती वस्तू असेल की जी पुणेकरांना आवडेल किंवा जी त्यांच्यासाठी वेगळी असेल. आणि तेव्हा मी स्वतः सोलापूरची आहे, तर तेव्हा एक विचार आला की सोलापुरी मसाला भाकरी जी पुण्यात कोणीच खाल्ली नाही आहे, तर ती आपण इथे आणून बघूयात कसं होईल. सो 1 महिना झाला मी इथे स्टॉल लावते आणि मला एक खूप अमेझिंग रिस्पॉन्स मिळतो इकडे. सोलापुरी भाकरी जी आहे, कडक भाकरी, शेंगा चटणी, तर त्याचा व्यवसाय आहे. म्हणजे आपली कडक भाकरी, त्यावर शेंगा चटणी, कांदा, टोमॅटो, शेव हे घालून एक डिश असते सोलापूरमध्ये जी फेमस आहे मसाला भाकरी या नावाने. सो तोच मी इकडे आणायचा प्रयत्न करते. बट त्यात मी माझे व्हेरिएशन ट्राय केलेत, जसं त्यात फ्लेवर्स ॲड केलेत वेगवेगळे. लहानपणापासूनच बेसिकली फूडचं आवड होती, तर तेव्हा पण मी करायचे. बट असं बिझनेस ह्या दृष्टिकोनातून कधी बघितलं नव्हतं. बट एक छोटं ड्रीम होतं की आपलं एक कॅफे किंवा काहीही फूड रिलेटेड असावं. पण ते एक हिट मिळत नव्हती की काय सुरू करावं, काहीतरी युनिक पण हवं होतं. तर त्यामुळे हा डिसिजन घेतला. काय हे विचारायचं आहे की हा व्यवसाय सुरू करायला किती भांडवल लागलं? अंदाजे नाही म्हटलं तरी एक 20-25 हजार गुंतवणूक केली सुरुवातीला. सगळे लायसन्स म्हणा, टेबल, छत्री असे. याच्यासाठी फूड लायसन्स सुद्धा तुम्ही? हो, फूड लायसन्स काढलेलं आहे. उद्यम लायसन्स असतं आपलं. येस, उद्यम आधार, ते सगळं केलेलं आहे. याच्यानंतर पुढील प्रवास कसा असणार आहे? MS13 क्रंच हे मला ग्रो करायचं आहे. ही एक छोटी सुरुवात आहे, पण याच्यासाठी माझे स्वप्न भरपूर मोठे आहेत. याचे आउटलेट्स करायचे आहेत. सोलापूरचे बाकी बरेच फूड आयटम्स आपल्याला इकडे आणायचे आहेत पुण्यात, जे लोकांना माहीत नाही आहेत अजून. तर ते मला MS13 क्रंच अंडर आणायचं आहेत डेफिनेटली. काय वेळ काय असतो? मी शुक्रवार, शनिवार, रविवार ITI रोडवर 6:30च्या पुढे असते. 6:30 पासून 10:30 पर्यंत असते. ITI रोड, स्टारबक्सच्या समोर. माझी फॅमिली मला पूर्ण सपोर्ट करते. जसं माझा भाऊ आणि मी इकडे असतो, आम्ही दोघं मिळून सगळं सेटअप करतो. आणि जे काही सोलापूरवरनं आम्ही मागवतो, जसं मी बोललो, शेंगा चटणी, भाकरी. सो माझे मम्मी पप्पा सोलापूरमध्ये राहतात, तर सगळं सोर्सिंगचं काम ते करतात. बेसिकली पूर्ण फॅमिलीच इन्व्हॉल्व्ह असल्यासारखं आहे. तर दर्शको, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी स्टोरी त्या ठिकाणी करत असतो. शुक्रवार, शनिवार, रविवार असा हा व्यवसायाचा दिवस असतो. पुन्हा भेटूया एका नवीन वेगळ्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत मी दत्तात्रय. धन्यवाद.